नमस्कार दादा. नमस्कार. आज दिनांक 24/4/2026 रोजी आपण मुरतड येथील प्रगतशील शेतकरी श्रीमान किसनरावजी सोनुने साहेब यांच्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. दादांनी या ठिकाणी SRT पद्धतीने यापूर्वी कोणकोणते पिके घेतलेली आहे आणि त्यातून त्यांना कसा फायदा झालेला आहे हे आपण दादांच्या तोंडून ऐकू. दादा, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. मी किसन पूर्णाजी सोनुने, गाव पळसखेडा मुरतड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तुम्ही SRT पद्धतीने कधीपासून शेती करतात? मी 2025 पासून SRT शेतीला आम्ही सुरुवात केलेली आहे. तरी आपलं तूर अधिक सोयाबीन हे पीक आपण या ठिकाणी तुम्ही घेतलेले हो, हो. आहे का नाही? हो. आता तुम्ही हे बेड जे पाडलेले आहे ते किती फूट अंतरावर पाडलेले आहे तुम्ही? हे बेड 4 बाय 4 फुटाचा एक बेड आहे. 4 फुटाचे. 4 फुटाचा बेड आहे. बरं, या ठिकाणी तुम्ही 8 फूट अंतरावर समजा हे तुरीचं पीक घेतलेलं आहे अगोदरचं, हो, हो. आहे का नाही? हो. आणि या ठिकाणी जो बेड आहे मधला, मधला जो बेड या ठिकाणी तुम्ही सोयाबीन घेतला आपण. सोयाबीन घेतलेलं आहे. बरं, हे तुम्हाला या क्षेत्रामधून किती एकर क्षेत्र आहे पूर्ण हे तुमचं? आपलं 3 एकराचं क्षेत्र आहे आपलं. 3 एकर क्षेत्र आहे. या 3 एकर क्षेत्रामधून तुम्हाला सोयाबीनचं किती उत्पादन मिळालं? सोयाबीनचं आपलं 21 क्विंटल उत्पन्न निघालं आपल्याला 3 एकरामध्ये. 3 एकरामध्ये 21 क्विंटल, म्हणजे तुम्हाला एकरी 7 क्विंटलचं हा. आंतरपिकामधून तुम्हाला ॲव्हरेज आलेलं आहे. हो आणि याच ठिकाणी आता हे तुरीचं पीक पण तुम्ही दिसतं, हो. तर या तुरीच्या पिका तुम्हाला किती ॲव्हरेज आलं आहे? आपल्याला 41 क्विंटल आपल्याला आवरेज निघाला आपल्याला तुरीचं. एकरी म्हणजे 13 क्विंटल. 13 क्विंटल. हो. एक जबरदस्त उत्पादन दादांना या ठिकाणी आलेलं आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांनी जे तंत्र विकसित केलं आहे SRT शून्य मशागत तंत्र, या तंत्राचा दादांना किती जबरदस्त फायदा झालेला आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकत आहोत. आणि आपला चांगला निघाला. आता या ठिकाणी आता तुम्ही जे सोयाबीन आणि तूर जे विकले, आता तूर विकली ना तुम्ही आता हो, नेमकीच, हो, तुरी विकली ना. की काय भावने विकली तुम्ही? आपली 76 विकली आपली. 76 रुपयाने तुम्ही 7,600 रुपये प्रति क्विंटलनं तुरीचं विक्री केलेली आहे. आता एकरी जर पकडलं तुम्ही तर तुम्हाला तुरीमधूनच तुम्हाला जवळपास 1 लाख रुपयाचं उत्पादन मिळालेलं आहे. हो. आणि प्लस तुमचं सोयाबीन आहे का नाही? 7 क्विंटल. 7 क्विंटल, 7 35,000 रुपये. तुम्ही याचे 5,000 जरी पकडलं, तसे भाव तर 5.5 पर्यंत आहे सोयाबीनचे. 35,000 ते 1,35,000 रुपये. आणि एवढं करून सुद्धा तुम्ही, आणि या जमिनीला आता नंतर काही केलं का तुम्ही परत? नाही, काहीच केलं नाही. आपण जमिनीच्या हलवा न करता हां, आपण SRTच्या बेडवरच आपण डांगर लागवड केलेली आहे. या ठिकाणी परत तुम्ही आता या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, सदरील शेतकरी दादांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नांगरणी, रोटेटर, कल्टिवेटर असं काही न करता दादांनी या ठिकाणी डांगराचं पीक घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता किती जबरदस्त फळं या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये पण बघू शकता केवढाले फळं लागलेले आहेत. तर आता दादा, हे जे डांगर आहे, तर हे याची तुम्हाला या क्षेत्रामधून किती उत्पन्न अपेक्षित आहे बरं? आता तसं जर पाहिलं तर आपण काय झालं, आता नवीन असल्यामुळं आपल्याला जेवढी माहिती नाही आहे, बर, पण तरी बी अंदाजे माझ्या मताना 3 टनाचा अंदाज आहे किंवा 30 क्विंटल डांगर निघाला पाहिजे. असं का? आता हे तुम्हाला सर्वप्रथम समजा तो अनुभव नसल्यामुळे तुम्ही समजा एवढं तुम्हाला. हा 1 एकराचा प्लॉट आहे आपला हा डांगराचा. बर बर बर. तरी पण तुम्हाला यातून कमीत कमी 50-60 हजार का होत नाही, कमीत कमी जरी पकडले आपण, हो हो. तर एवढं हमखास तर तुम्हाला मिळणार आहे. आता एवढ्या कमी खर्चामध्ये उत्पादन आणि कुठल्याही प्रकारची नांगरणी नाही, रोटेटर नाही, आहे का नाही? हो हो. शून्य मशागत, पुन्हा याच्यात मेहनत करण्याचं तुम्हाला जास्त त्रास नाही, बरोबर आहे? काहीच काम नाही. या ठिकाणी आता आपल्याच गावचे प्रगतशील शेतकरी विष्णू दादा आलेले आहेत. दादा, काय वाटतं तुम्हाला हा प्लॉट बघून? ह्या प्लॉट पाहून तर लय खुश झालो बा. बाया घरी खुश आणि माणूस शेतकरी एकदम खुश. शेतामध्ये आला की काहीच करायचं काम नाही, जमिनीचे हलवा करायचं काम नाही,
शेतीमध्ये खर्च लावायचं काम नाही. बिया आणलं टोकननं टोचून दिलं, आता मस्त फळं लागले. 2.5 महिन्यामध्ये फळ लागलंय. तुम्ही शेती बघून समाधानी आहात का? एकदम नंबर 1 समाधान आहे मी. दादा तुमचं काय नाव आहे? पूर्ण नाव सांगा. बर, तुम्ही याच गावचे आहे का? बरं, दादांनी या ठिकाणी आता बिना नांगरणीची, बिना वखरणीची, बिना कोळपणीची जी शेती केलेली आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लय मस्त वाटलं आपल्याला, हा, लय चांगलं वाटलं. आता लोक तर म्हणतात दरवर्षी नांगरणी करायला पाहिजे, रोटावेटर केला पाहिजे, तरच माल येतात. नाही खर्च आहे तो. आता दादांनी तर याच्यात 1 रुपयाचा खर्च केलेला नाही. बियाणं आणलं आणि लगेच टोकन केलं. अहो या- ते सांगते बी आपल्याला उलट आणखीन की याच्यात पहा एकदा तुम्ही करू मग कसं काय म्हणून लोक विश्वास ठेवत का नाही बरं? नाही ठेवत. हा, नाही. आता कृषीरत्न आपले कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा आहे, हा, आपले प्रताप काका चिपळूणकर आहे. हो, आज हे शेतकऱ्यांसाठी देवदूत आहे. हो. त्यांनी असं फुकटचं तंत्र आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. नाही, बरोबर. परंतु आपला शेतकरी वर्ग अजून इतका माग आहे लय महाग. की स्वीकारायला तयार नाही. हा, प्रत्यक्ष डोळ्यांनी शेजारी असून सुद्धा बघायला येत नाही. नाही. बरोबर आहे का नाही? हो, हो. जोपर्यंत तुम्ही शेतीत बदल करणार नाही, हा, खर्च कमी करणार नाही, तोपर्यंत शेती परवडेल का? नाही बरोबर. हा, आज तुम्ही सांगा तुमच्याकडे किती शेती आहे? 4 एकर 4 एकर आहे. हा. आज तुम्ही दरवर्षी किती नाही खर्च करता शेतीवर? शेतीवर भरपूर होऊ राहिला. दरवर्षी नांगरणी करता, रोटर वाट्या कल्टिवेटर. बर करता, तर तुम्हाला दरवर्षीपेक्षा उत्पन्न वाढत चाललं का घटत चाललं? तुमचं चाललं घटत चाललं का नाही? चाललं. जमीन नापीक होत चालली. जमिनीतले जीव जंतू आपण नांगरणीमुळे अत्याचार करू करू ते नष्ट करून अहो, आपण ते त्याच्यामध्ये ते जाळतो, त्या जाळल्यानं जंतू जळू राहिले, आहे का नाही? तर ते कचरा जाळायला नाही पाहिजे ना शेतकऱ्यांना. बरोबर आहे का नाही? हा. आता या ठिकाणी बघू शकता किती काळी कचरा आहे आपल्या या जमिनीमध्ये. हा, नाही, हा? लय आणि फायद्याचं पिकाची आहे बी तुम्ही क्वालिटी बघा हा. कशी आहे. नाही आपल्याला पटलं पाहिजे शेती, आमच्या माणसाने केली नाही हा. नाही पटलं आपल्याला. बरं, तुम्ही आता तुमची काही इच्छा होती का की आपण पण अशी शेती करावी म्हणून? हा, कराव तुम्ही करसाल का यावर्षी काहीतरी? काही ना काही करू. आता तुमच्याकडे जे 4 एकर शेती आहे त्यापैकी एखादा एकर. एखादा एकर करून पाहू ना. बर, हा. धन्यवाद दादा, तुम्ही हा, धन्यवाद. आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली. शेतकरी मित्रांनो, आपण जे नांगरणीचे अत्याचार करू राहिलो जमिनीवर दिवसेंदिवस, ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजेत आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शून्य मशागत तंत्राने SRT पद्धतीने शेती करायला पाहिजेत. या ठिकाणी हे जे शेतकरी आहे हे खूप आनंदी आहे. असेच आपल्याला आनंदी होण्यासाठी SRT पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा. आणि आपण दादांचा पण मोबाईल नंबर घेऊ. दादा सांगा तुमचा नंबर. माझा नंबर 9579988415. या नंबरवर पण संपर्क साधून दादा पण तुम्हाला योग्य ती माहिती देईल. धन्यवाद दादा, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.